नमस्कार. तर लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अनामिका चिडूनच स्वतःशी बोलते की या घर कोंबड्याला काम मिळू कसं शकतं, मला याच्यासोबत राहणं इरिटेटिंग वाटायला लागले आता. तेव्हा तिथे सोहम खुश होऊन, अनामिका आय एम सो हॅपी, तुला सांगू मला खूप भारी वाटतंय. मी आयुष्यात पहिल्यांदा स्वतःच्या हिमतीवर काम मिळवलं आणि ते साधं सुद्धा नाही, खूप मोठं. आता तू फक्त बघच या एका कामाच्या जीवावर मी कसं नाव कमवतो ते. आणि यानंतर कामाची लाईन लागणार आहे. लाईन, अनामिका मला आहे ना आयुष्यात फक्त एकदा चांदेकराचा मुलगा म्हणून नाही ग, स्वतःच्या टॅलेंटवर काम मिळवायचं होतं. अनामिका तुला तुझा सोहम असाच हवा होता ना? अनामिका हो बोलते. तेव्हा सोहम म्हणतो की आता तू बघच मी कशी प्रगती करतोय ते. बरं ऐक, तू माझं एक काम करशील? अनामिका हो बोलते. तेव्हा सोहम म्हणतो की हे माझं शर्ट अंजूला प्लीज धुवून काढायला सांगशील, आणि प्लीज हे नवीन शर्ट पाण्यातून काढायला सांग, मी फ्रेश होऊन आलोच. अनामिका चिडूनच म्हणते की स्वतःला काय समजतो हा, कॉन्फिडन्स वाढलाय म्हणे. चांदेकरांचा मुलगा नाही तर स्वतःच्या टॅलेंटवर नाव कमवायचे, मला फक्त एक संधी मिळू दे. तुझं कॉन्फिडन्स कसं टेचेल बघ. आणि शर्ट झाडते तेव्हा त्याच्यातून कार्ड बाहेर पडतं. ती उचलते आणि बघते संकल्प आर्ट अँड क्राफ्ट. ते बघून बोलते की मिळाली संधी, आणि तिथून रोहिणीच्या रूम मध्ये जाते, दरवाजा वाजवते आणि म्हणते की रोहिणी मॅम येऊ का मी? रोहिणीला बोलते की हे त्या संकल्प आर्ट अँड क्राफ्टचं कार्ड सापडलं आहे सोहमच्या शर्ट मधून. रोहिणी बघते आणि म्हणते की संकल्प देशमुख, हा तर अद्वैतचा फ्रेंड आहे. सोहमच्या आनंदाला हाच सुरुंग लावणार आहे. तर तू एक काम कर, या नंबरवर फोन लाव, तुझ्या फोनवरून सगळी माहिती काढून घे, फक्त तुझी आयडेंटिटी रिव्हील करू नको. अनामिका लगेच फोन लावते आणि म्हणते की मी स्नेहल साळवी. संकल्प देशमुख बोलतायत का? तेव्हा समोरून एक व्यक्ती बोलतो की हो, मी त्याचा मॅनेजर बोलतोय, बोला. तेव्हा अनामिका म्हणते की मी आर्टिस्ट आहे, पेंटिंग करते, तुमच्या एका मोठ्या हॉटेलमध्ये पेंट करायला आर्टिस्ट हवे होते असं ऐकलंय मी. तेव्हा मॅनेजर बोलतो की आम्ही ऍक्च्युली एका आर्टिस्टच्या शोधात होतो, पण ऑलरेडी आम्ही एकाला अपॉइंट केलं आहे. तेव्हा अनामिका म्हणते की कोणाला अपॉइंट केलं आहे सर? तेव्हा तो मॅनेजर बोलतो की सोहम चांदेकर म्हणून आहे. अनामिका म्हणते की कोण सोहम चांदेकर? मी तर कधीच नाव ऐकलं नाही त्याचं. अर्थात तुमच्या बरोबर काम करतायत म्हणजे खूप मोठे आर्टिस्ट असतील ना? तेव्हा तो मॅनेजर बोलतो की नाही नाही, खरं तर ते पहिल्यांदाच काम करतायत. कसं आहे ना, आम्ही एक्सपिरियन्स किंवा रेफरन्स असलेला तर कोणाबरोबर काम करत नाही, पण यांचा रेफरन्स आम्हाला अद्वैत चांदेकरांनी स्वतः दिला. दोघे एकमेकांकडे पाहतात. तेव्हा तो मॅनेजर बोलतो की आता चांदेकर कडून आलेल्या रेफरन्सला नाही कसं म्हणणार? तेव्हा अनामिका म्हणते की अच्छा, अद्वैत चांदेकर, नाही मग बरोबरच आहे सर, थँक्यू सो मच, आणि फोन ठेवून देते. अनामिका म्हणते की इतका मोठा मुद्दा मी सोहमच्या आनंदावर गोळा फिरवायला वापरणारच. आणि रोहिणी म्हणते की मी सोहमचा वापर करून अद्वैतचं आयुष्य उद्ध्वस्त करणार, आणि या सगळ्यात तू माझी साथ द्यायची, मी जे सांगते ते कर. एका दगडात दोन पक्षी मारू, म्हणजे तुझं ध्येयही साध्य होईल आणि माझंही. तर दुसरीकडे आपण पाहतो की गणपतीची आरती करून गणपतीची विसर्जनाची तयारी करतात. तेव्हा अद्वैत गणपतीचे विसर्जन करताना मनात म्हणतो की माझ्या नात्यामधलं कन्फ्युजन दूर कर बाप्पा, नेमकं हे सगळं काय होतं हे कळू दे मला, आणि पुढच्या वर्षी लवकर ये. खरेच्या वतीने तुला नमस्कार. सोहम आणि अद्वैत गणपतीचे विसर्जन करतात. दुसरीकडे आपण पाहतो की संगीता गणपती बाप्पाच्या मकरासमोर बसून बोलते की हे गणपती बाप्पा, गावाला गेले कसं सुनं सुनं वाटते. पूर्वी आपल्या घरात आपल्या लेकी असायच्या, त्यांची लगबग असायची, त्यांची चिवचिवाट असायचा, पण तसं काही पण नाही आता. घर एकदम शांत वाटते. तेव्हा तिथे दिनकर म्हणतो की संगे, असं का म्हणतेस? आपल्या पोरी त्यांच्या घरात खुश आहे. आता तसं बघितलं तर त्यांच्या घरात सगळे सणवार आनंदात साजरे होतात, आणि इतकी वर्ष आपल्या पोरीने आपल्या घरात आपल्याला आनंद दिला. संगीता म्हणते की मी कुठे नाही म्हणते, पण तरी पण वाटतच ना. आता उद्या बघा, उद्या आपल्या काजूचं पण लग्न होईल, मग अजूनच घर सुनं सुनं वाटेल. मग गणपती कधी येतील कधी जातील हे पण कळणार नाही. मग घरात सण साजरे करायला आपण दोघेच. तेव्हा दोघे खूप उदास होऊन जातात. दुसरीकडे आपण पाहतो की अद्वैत खरेची आठवण करत असतो. तेव्हा तिथे कलाचा मेसेज येतो आणि वाचतो. तेव्हा म्हणतो की आधी मी कन्फ्युज होतो, मला खरेची आठवण येते की नाही, पण आता ठामपणे सांगू शकतो, हो मला खरेची आठवण येते. आणि खुश होऊनच बोलतोय की आय मिस यू अतियागो, आणि तिथे झोपून जातो. तर इथे दुसरीकडे आपण पाहतो की सगळेजण नाश्त्यासाठी बसलेले असतात. तेव्हा अद्वैत सुद्धा येतो.
होतो. आबा म्हणतात की अद्वैत तू पण बस नाश्त्याला. यावर अद्वैत म्हणतो की मी एक काम करतो, तुम्हा सगळ्यांसाठी कॉफी बनवतो. रजनी म्हणते की अरे तू कशाला, थांब मी करते, तू बस बरं खायला. तेव्हा अद्वैत म्हणतो की काकी तू बस, मी तुझ्यासाठीही कॉफी बनवतो, मी सगळ्यांसाठीच कॉफी बनवतो. मला ऍक्च्युली ट्राय करायचं आहे खरे सारखी कॉफी बनवता येते की नाही. तेव्हा आबा म्हणतात की हो दे दे, पण गरम दे, कॉफीमध्ये वेलची पण घाल. कलाच्या कॉफीच्या हातचा सुगंध आमच्या मनात आहे, तशीच बनवून दे, नाहीतर काही मजा येणार नाही. रजनीलाही मदत करायला सांगतात आणि दोघेजण कॉफी करायला जातात. तेव्हा तिथे सोहम खूप खुश होऊनच येतो आणि म्हणतो की माझ्याकडे एक सॉलिड न्यूज आहे. रजनीला म्हणतो की तुला संकल्प आर्ट माहिती आहे का, ज्यांनी माझं टॅलेंट ओळखून एवढी मोठी कामाची ऑर्डर दिली. मीही माझ्या टॅलेंटला अनुसरून ते काम पूर्ण केलं. तर त्याचा असा रिप्लाय आलाय की त्यांनी जे 5 स्टार हॉटेलमध्ये पेंटिंग लावले आहे, तिकडे जे भारतीय आणि फॉरेन गेस्ट आले त्या सगळ्यांना माझं पेंटिंग आवडलं. सगळेजण खूप खुश होतात. तो म्हणतो की एवढंच नाही, त्यांना वाटलं की पेंटिंग एवढी सुंदर आहे, त्यांनी त्या पेंटिंगचे फोटो काढले आणि त्यांनी त्यांचा सोशल हँडल्स आणि वेबसाईटवर टाकले आणि ते सगळे फोटो रातोरात व्हायरल झाले आहेत. त्यांच्यावर हजारांनी कमेंट्स, मिलियन्सनी व्ह्यूज आले आहे. मला खूप भारी वाटते, मी हे सगळं पहिल्यांदाच अनुभवते. तेव्हा अद्वैत त्याच्या जवळ जाऊन बोलते की तू आता हे नेहमी अनुभवशील, आता मागे वळून बघायचं नाही. आणि दोघेजण गळे भेटतात. आता यापुढे सगळं चांगलंच होणार आहे. तेव्हा रोहिणी अनामिकाला म्हणते की या सोहमचा फुगा जरा जास्तच फुगला आहे ना, त्याला टाचणी लावायची वेळ आली आहे, हे काम तू कर, मग या अद्वैतचं काय करायचं ते मी बघते. आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.